अँटोनियो कॉस्टा यांनी यावेळी सांगितलं. नवी दिल्लीत भारत आणि युरोपीय संघादरम्यानच्या सहकार्यासाठी आज नवी दिल्लीत भारत युरोपीय संघ व्यवसाय मंचाच्या शिखर परिषदेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची भूमिका अधोरेखित केली. भारत आणि युरोपीय संघ आता सहकार्याला नव्या उंचीवर घेऊन जात आहेत. यामुळे हे जगातील सर्वात प्रभावशाली सहकार्यांपैकी एक बनत आहे, असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. भारतात 6,000हून अधिक युरोपियन कंपन्या कार्यरत आहेत, ज्यात युरोपियन युनियनची गुंतवणूक 120 अब्ज युरोंपेक्षा जास्त आहे. दरम्यान 1,500 भारतीय कंपन्या युरोपियन युनियनमध्ये आहेत, जिथं भारतीय गुंतवणूक जवळपास 40 अब्ज युरोंपर्यंत पोहोचली आहे, असं ते म्हणाले. या कराराचे फायदे शेतकरी, मच्छीमार आणि सेवा क्षेत्रापर्यंत पोहोचतील, असं पंतप्रधान म्हणाले. यह भारत यूरोपियन यूनियन रिश्तों में एक नए युग का शंखनाद है. आज भारत और यूरोपियन कंपनीज के बीच R&D, मैन्युफैक्चरिंग और सर्विसेज हर क्षेत्र में गहरा सहयोग है और आप जैसे बिजनेस लीडर्स इसके कर्ता भी हैं और लाभार्थी भी. फ्रेंड्स, अब समय है कि हम इस साझेदारी को होल ऑफ द सोसाइटी पार्टनरशिप बनाएं. इसी सोच के साथ हमने आज एक व्यापक FTA पूरा किया है. इससे भारत के लेबर इंटेंसिव उत्पादों को यूरोपियन यूनियन मार्केट में इजी एक्सेस मिलेगा. इसमें विशेष तौर पर टेक्सटाइल, जेम्स एंड ज्वेलरी, ऑटो पार्ट्स और इंजीनियरिंग गुड्स शामिल हैं. भारत आणि युरोपियन संघामधील मुक्त व्यापार करारानं 21